नमस्कार. आपली संस्कृती, आपला इतिहास व्याख्यानमालेतील आजच्या 58व्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या व्याख्यानमालेची अगदी ही समारोपाची शेवटची 2-3 पुष्प आता शिल्लक राहिली आहेत. त्यातलं आजचं पुष्प आपल्या समोर सादर करणार आहेत श्री शैलेश बाबासाहेब शिंदे. त्यांचा विषय असणार आहे महाराष्ट्रातील जैन परंपरा. महाराष्ट्राला प्राचीन इतिहासाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. त्यामध्ये जैन परंपरेचं अतिशय महत्वपूर्ण असं योगदान आपल्याला आढळून येतं. जैन परंपरेला जवळजवळ 2500 वर्षांपेक्षा अधिक असा ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये जैन परंपरेचे उल्लेख आपल्याला आढळतात. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या अनेक घराण्यांपैकी म्हणजे राजघराण्यांपैकी आपण ज्याला म्हणू शकतो. अ, तर त्यापैकी सातवाहन असतील किंवा कलचुरी असतील, कदंब आहेत, चालुक्य आहेत, राष्ट्रकूट असतील, शिलाहार असतील, या सगळ्या राजघराण्यांच्या काळात जैन परंपरेची भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. जैन तत्वज्ञानाचा महाराष्ट्रातल्या परंपरांवर सुद्धा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातल्या लेण्या असतील किंवा मंदिर स्थापत्य असेल, साहित्य असेल, तत्वज्ञान असेल, परंपरा असतील, अशा सगळ्या घटकांवर जैन परंपरेचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्र आणि मराठी यांच्या सांस्कृतिक विकासात सुद्धा जैनांचं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून असा हा एका अर्थाने महत्वाचा असला तरी सुद्धा अल्पपरिचित असा हा विषय आहे असं आपल्या लक्षात येतं. कारण या जैन परंपरेचं महाराष्ट्राच्या इतिहासात नेमकं काय योगदान आहे याबद्दल अनेक लोकांना फारशी माहितीच नाही असं दिसून येतं. आणि म्हणून जैन साहित्याचा किंवा इतिहासाचा, तत्वज्ञानाचा याचा अभ्यास असलेले अभ्यासक श्री शैलेश बाबासाहेब शिंदे आपल्या समोर आज हा विषय सादर करणार आहे. शैलेशजींनी एम.ए. संस्कृत विषयात केल्यानंतर हिस्टॉरिकल स्टडी ऑफ जैन मॅन्युस्क्रिप्ट्स एक्स्ट्रॅक्ट्स असा विषय घेऊन सध्या ते पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये पीएचडी करतायत. पुण्यातच कात्रज इथं असलेल्या श्रुतभवन संशोधन केंद्र या संस्थेमध्ये त्यांनी अ, जैन साहित्य, इतिहास, तत्वज्ञान किंवा हस्तलिखित शास्त्र या विषयावरचं अध्ययन केलंय आणि त्या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचं सुद्धा कार्य केलंय. जैन साहित्याशी संबंधित बुद्धिसागर, कल्पविशेष चूर्णी किंवा जैन दार्शनिक प्रकल्प संग्रह असेल, प्रकरण संग्रह असेल किंवा वनस्पती सप्ततिका असे अनेक जे ग्रंथ आहेत, या ग्रंथांमध्ये सहाय्यक संपादक म्हणून सुद्धा शैलेशजींनी काम केलंय. सध्या पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये जैन प्रोसोपोग्राफी हा एक प्रकल्प आहे. त्या प्रकल्पामध्ये संशोधन सहाय्यक म्हणून शैलेशजी कार्यरत आहेत. अशा पद्धतीने या जैन तत्वज्ञानाचा, इतिहासाचा अभ्यास असलेले शैलेशजी आज आपल्या समोर व्याख्यान सादर करणार आहेत. त्यांच्या संशोधन प्रकल्पामध्ये ते व्यस्त असताना सुद्धा वेळ काढून आज आपल्याला ते या ठिकाणी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सह खूप माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करणार आहे. तेव्हा या व्याख्यानासाठी त्यांनी तयारी दर्शवली आणि त्याप्रमाणे आज ते इथे व्याख्यान देत आहेत. यासाठी शैलेशजींचे मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आपल्या प्रेझेंटेशन आणि व्याख्यानाला या ठिकाणी प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार.
नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या वतीने सुरू असलेल्या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचं स्वागत. ही व्याख्यानमाला श्री पांडुरंग बलकवडे यांच्या 60व्या जन्मदिनानिमित्त सुरू झालेली आहे. तर त्यानिमित्त त्यांनाही शुभेच्छा देतो. आपला आजचा विषय हा महाराष्ट्रातील जैन परंपरा. आपण एका पीपीटीच्या साहाय्याने हा विषय समजावून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राची जडणघडण झाली तर त्या जडणघडणीमध्ये वेगवेगळ्या परंपरांचा हा मोलाचा वाटा असा राहिलेला आहे. मग ती वारकरी परंपरा असेल, रामदासी परंपरा असेल, दत्त संप्रदायाची परंपरा असेल, महानुभावांची परंपरा असेल आणि त्याही आधी जैन, बौद्ध अशा ह्या परंपरा असतील. तर या सर्वांचा कुठे ना कुठे या सांस्कृतिक वाटचालीत महाराष्ट्राच्या वाटा राहिलेला आहे. साधारणपणे जैन परंपरेचा अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येईल की जैन परंपरा ही साधारणतः 2500 वर्षांपूर्वीपेक्षा जास्त काळापासून या भारतात नांदत आली आहे. आपण हा भारताचा जो नकाशा बघतोय तर या नकाशामध्ये साधारणतः भारतात आत्ता सध्या जैन लोकसंख्या कुठे कुठे आहे तर याचं साधारणतः हे चित्र आपल्याला समोर दिसतंय. तर यामध्ये साधारणतः हा जो बिहार आहे त्या बिहार प्रांतामध्ये, मगध प्रांतामध्ये जैन धर्माची मुळं आपल्याला दिसतात आणि त्यानंतर जैन धर्माचा विस्तार हा उत्तर आणि पूर्व या दोन्ही दिशांना सुरुवातीच्या काळात झाला. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात साधारणतः जैन धर्म हा दक्षिणेकडे सरकला. मग महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू अशा सर्व प्रांतात तो पसरला आणि इसवी सनाच्या 10व्या शतकाच्या नंतर आपल्या भारत देशाच्या पश्चिम आणि उत्तर भागात पुन्हा त्याचा हा प्रभाव आपल्याला दिसून येतो. कालांतराने विविध कारणांमुळे त्या ठिकाणचा हा प्रभाव कमी झालेला दिसतो. त्यामागे राजाश्रय कमी होणं किंवा तत्कालीन श्रद्धा बदलणं अशा 2 कारणांमुळे हा प्रभाव आपल्याला कमी झालेला दिसून येतो. आता सध्या साधारणपणे आपण पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ सर्व भागांमध्ये काही ना काही जैन लोकसंख्या असलेली आपल्याला दिसते. तर त्यामध्ये खालचा जो कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा, थोडा सोलापूर जिल्ह्याचा भाग, इकडे मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ अशा महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही जैन लोकसंख्या विखुरलेली आहे. तर ही जैन परंपरा म्हणजे काय तर याचा सुरुवातीला आपण थोडा परिचय करून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्राचीन भारतात 2 परंपरा ह्या होत्या. एक होती वैदिक परंपरा आणि दुसरी होती श्रमण परंपरा. तर या वैदिक परंपरेमध्ये वेद, यज्ञ यांना प्राधान्य दिलं गेलं. तो प्रवृत्तीपर धर्म होता किंवा काही ना काही तुम्ही ईश्वराला अर्पण करायचं आणि ईश्वर तुम्हाला त्या बदल्यात काही ना काही देईल. तर हा प्रवृत्तीपर धर्म होता. दुसरा जो धर्म आहे तो श्रमण धर्म आहे. श्रमण म्हणजे संन्यासी लोकं, साधू लोकं, ती जी निवृत्तीपर विचार करणारी, निवृत्तीपर तत्वज्ञानावर काम करणारी अशी ती लोकं आहेत. म्हणून या परंपरेला श्रमण परंपरा असं म्हटलं जातं. यामध्ये जैन, बौद्ध, आजीवक ह्या अन्य परंपरांचा यामध्ये समावेश होतो. याचप्रमाणे निर्ग्रंथ असंही म्हटलं जातं. निर्ग्रंथ म्हणजे ज्यांनी ग्रंथींचा विनाश केलाय, ज्यांनी गाठी सोडल्यात, तर तो असा निर्ग्रंथ संप्रदाय असाही उल्लेख या जैन परंपरेचा होतो. अशोकाच्या अनेक शिलालेखांमध्ये निर्ग्रंथ असा उल्लेख आपल्याला जैन परंपरेचा दिसतो. जैन म्हणजे काय? तर जैन शब्द हा जिन या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. तर जिन म्हणजे काय? तर जिन म्हणजे इंद्रियांवर ज्यांनी जय मिळवलेला आहे. असे जे आत्मे आहेत त्यांना जिन असं म्हटलं जातं. म्हणजेच जैनांमध्ये तीर्थंकर ही जी संकल्पना आहे तर त्यांना जिन असं म्हटलं जातं. तर अशा जिनांना मानणारे, त्या जिनांचं अनुकरण करणारे, त्यांचे अनुयायी या सर्वांना जैन ही उपाधी मिळते. ही खूप अलीकडच्या काळात जैन त्यांना म्हटलं जातं. पूर्वी निर्ग्रंथ किंवा त्या संप्रदायाचे जे उपभेद आहेत, दिगंबर असतील, श्वेतांबर असतील, तर या नावाने त्यांना ओळखलं जात असे. जैन परंपरा आपण बघितली तर जैन परंपरा पारंपरिक त्यांच्या विचारानुसार एकूण 24 तीर्थंकर या परंपरेत झालेत. तर तीर्थंकर म्हणजे कोण? तर तीर्थंकर म्हणजे तीर्थम करोती
या 6 तीर्थंकर हा जो तीर्थाची स्थापना करतो त्याला तीर्थंकर म्हणतात. तीर्थ म्हणजे काय? तर तीर्थ या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. म्हणजे आगम जी जैनांची जी आहेत, त्या आगमांची ज्याने स्थापना केली, ज्ञानाची ज्याने स्थापना केली तो तीर्थंकर. दुसरा तीर्थाचा अर्थ असा आहे, की तीर्थ म्हणजे चतुर्विध संघ. ज्यांनी श्रमण, श्रमणी, साधू, साध्वी अशा या संघाची स्थापना केली, त्या तीर्थाची स्थापना केली, तो तीर्थंकर. तर जैन इतिहासानुसार ऋषभनाथ म्हणजे आदिनाथ भगवान हे ह्या सृष्टीचे पहिले तीर्थंकर होते आणि त्यांनी पृथ्वीवर जेव्हा माणूस माणसाची उत्पत्ती झाली, तर तेव्हा पहिल्यांदा संस्कार, संस्कृती पोहोचवण्याचं काम या ऋषभनाथांनी केलं आणि ते हे पहिले तीर्थंकर मानले जातात. अर्थात त्याला ऐतिहासिक पुरावा कुठलाही नाहीये. पण मान्यतेनुसार ऋषभनाथ हे पहिले तीर्थंकर आहेत आणि एक, दुसरे, तिसरे असे करत-करत 24 तीर्थंकरांची ही परंपरा आहे. त्यातले जे 23 तीर्थंकर आहेत पार्श्वनाथ आणि अंतिम तीर्थंकर हे महावीर. तर ह्या दोघांचे आपल्याला ऐतिहासिक पुरावे सापडतात. तर ह्या चित्रात आपल्याला साधारणतः हे 24 तीर्थंकर दिसत असतील. या तीर्थंकरांच्या मूर्ती साधारणपणे सारख्या असतात. तर त्या तशा ओळखणं अवघड असतं आणि म्हणून त्यांच्या पायाशी एक चिन्ह आपल्याला दिसेल. तर या चिन्हाला लांछन असं म्हटलं जातं. तर या लांछनावरून ही मूर्ती कोणाची? तर हे ओळखलं जातं. उदाहरणार्थ महावीरांच्या पायाशी सिंह हे लांछन असतं. तर ती मूर्ती महावीरांची असते. पार्श्वनाथांच्या पायाशी साप असतो. ती मूर्ती पार्श्वनाथांची म्हणून ओळखली जाते. तर या लांछनावरून ह्या जैन मूर्तींचा परिचय आपल्याला होतो. तर भगवान पार्श्वनाथ हे साधारणतः यांचा काळ हा भगवान महावीरांच्या 250 वर्षापूर्वी भगवान पार्श्वनाथ होऊन गेले. इसवी सन पूर्व 7वं-8वं शतक साधारणतः त्यांचं आहे. त्यांच्या 2 स्वरूपाच्या मूर्त्या सापडतात. एक ही जी कायोत्सर्ग मुद्रेतली जी मूर्ती आहे, तर ती मूर्ती आणि दुसरी मूर्ती ही पद्मासन मुद्रेतली आहे. तर कायोत्सर्ग मुद्रेतल्या ज्या मूर्त्या आहेत, तर त्या साधारणपणे दिगंबर संप्रदायामध्ये प्रचलित आहेत आणि ह्या पद्मासनातल्या ज्या मूर्त्या आहेत, तर त्या मूर्त्या श्वेतांबर संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. तर पार्श्वनाथांनी चातुर्याम धर्माची स्थापना केली. हा चातुर्याम धर्म म्हणजे काय? तर अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह ही 4च तत्व सुरुवातीला होती. तर ह्या 4 तत्वांची बांधणी पार्श्वनाथांनी केली आणि पार्श्वनाथांचा पण एकूण जैन परंपरेत खूप मोठा असा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आपण जैन मंदिरांचा जर संख्यात्मक विचार केला तर त्यात पार्श्वनाथांच्या मूर्त्या असलेली मंदिरं आपल्याला जास्त सापडतात. त्यांची शिल्प आपल्याला भारतभरात सगळीकडे सापडतात. तुलनेनं महावीरांची तुलनेनं कमी अशी दिसतात. जैन इतिहासानुसार भगवान महावीरांचे जे आई-वडील आहेत, तर हे दोन्ही आई-वडील पार्श्वनाथांचे अनुयायी असे होते. बौद्ध साहित्यातही असा उल्लेख सापडतो, पार्श्वनाथांचा उल्लेख सापडतो आणि मथुरेच्या ज्या आयागपट्ट आहे, तर त्या आयागपट्टांमध्ये पार्श्वनाथांचे उल्लेख सापडलेले आहेत. त्यामुळं त्याला थोडा ऐतिहासिक पुरावा या पार्श्वनाथांना मिळतो. त्यानंतरचे तीर्थंकर आहेत, ते भगवान महावीर. तर हे अंतिम तीर्थंकर जैन इतिहासानुसार होते. जैन इतिहासानुसार 24 तीर्थंकरांची एक चक्र असतं आणि हे चक्र पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसरं एक चक्र सुरू होतं आणि त्यामध्ये पुन्हा 24 तीर्थंकर होतात. त्याच नावाचे तीर्थंकर होतात अशी मान्यता आहे. तर हे जे भगवान महावीर आहेत हे अंतिम तीर्थंकर होते आणि या महावीरांना वर्धमान हे नाव त्यांच्या आई-वडिलांनी दिलं होतं. तर सिद्धार्थ आणि माता त्रिशला देवी तर ह्या दोघांच्या पोटी वर्धमानांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्माच्या वेळेसच संपत्तीमध्ये वाढ झाली त्यामुळे त्यांना वर्धमान म्हटलं गेलं. अशोकाच्या शिलालेखांमध्ये किंवा बौद्ध साहित्यांमध्ये निग्गंठ नाथपुत्र असा त्याचा उल्लेख केला जातो. निर्ग्रंथ ज्ञातपुत्र असा त्याचा अर्थ आहे. निग्गंठ नाथ असं काही ठिकाणी त्याचं वर्णन आहे. काही ठिकाणी ज्ञातिपुत्र असं वर्णन आहे आणि साधारणतः महावीरांच्या वयाच्या 40व्या वर्षी त्यांना महावीर ही पदवी दिली गेली आणि साधारणपणे महावीर या नावानेच त्यांना ओळखलं जातं. तर त्यांचा जन्म हा इसवी सन पूर्व 599 साली झाला आणि निर्वाण त्यांचं वयाच्या 72व्या वर्षी पावापुरी हे दोन्ही ठिकाणं गुजरातमध्येच आहेत. तर इसवी सन पूर्व 527 मध्ये त्यांचं पावापुरीमध्ये निधन झालं. तर या महावीरांनी त्यांचे जे 11 शिष्य आहेत त्यांना गणधर असं म्हटलं जातं. त्या गणधरांना उपदेश केला. तर त्यांचा जो प्रमुख शिष्य होता गौतम,
तर महावीर आणि गौतम या दोघांमध्ये जो संवाद झाला, त्या संवादातून त्यांचं तत्वज्ञान दिसायला लागलं आणि ह्या तत्वज्ञानाचं संकलन पुढे 300-400 वर्षानंतर आगम साहित्यात झालं. तर जैनांच्या धर्मग्रंथांना आगम साहित्य म्हणतात आणि खूप मोठ्या संख्येनं हे आगम साहित्य उपलब्ध आहेत. तर महावीरांच्या निर्वाणानंतर साधारणपणे पुढच्या 100 वर्षातच दिगंबर आणि श्वेतांबर असे 2 भेद पडले गेले. त्याचं कारण असं सांगितलं जातं, की बिहारमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे त्यांच्यात मतभेद झाले, की आपण वस्त्र वापरायची की वस्त्र नाही वापरायची. तर त्यानुसार 2 संप्रदायांची त्या ठिकाणी विभागणी झाली. तर ज्या लोकांना असं वाटत होतं, की वस्त्र वापरावीत, तर ती लोकं त्यापासून बाजूला गेली आणि वस्त्र न वापरणारी तीही लोकं ह्या दुसऱ्यापासून बाजूला गेली. असे दिगंबर आणि श्वेतांबर. दिग एव अंबरहा म्हणजे दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे, तर असे ते दिगंबर आणि दुसरे श्वेतांबर ज्यांनी श्वेत वस्त्रांचा स्वीकार केला, असे ते श्वेतांबर. तर हे 2 भेद साधारणतः आपल्याला दिगंबर, श्वेतांबर संप्रदायाचे दिसतात. आपण भारताचा विचार केला तर साधारणपणे दिगंबरांचं प्राबल्य हे दक्षिण भारतात आपल्याला दिसतं आणि श्वेतांबरांचं हे साधारणपणे उत्तर भारतात, विशेषतः गुजरात, राजस्थान या प्रदेशांवर श्वेतांबरांचं प्राबल्य आपल्याला दिसून येतं. तर हे 2 संप्रदाय वेगळे झाल्यानंतरही त्यांच्यात अनेक उपभेद छोट्या-छोट्या गोष्टींवरून झालेले आहेत. उपभेद काय आहेत ते? तर दिगंबरांमध्ये बीसपंथी, तेरापंथी, तोतापंथी, तारणपंथी इतरही अनेक भेद होत गेले. आजही त्यात नवीन कुठलातरी एक संप्रदाय उत्पन्न होत असतो. तर देवाला फुलं अर्पण करावीत का? की वनस्पती विरहित अन्य पदार्थ अर्पण करावेत? मंदिरात जावं, मंदिरात दर्शन घेताना बसून करावं की उभं राहून करावं? तर साधारणतः या छोट्या-छोट्या गोष्टींवरून हे भेद झालेले दिसतात. त्याचप्रमाणे श्वेतांबर संप्रदायातही आपल्याला मुख्य भेद दिसतात. श्वेतांबर संप्रदायात एक विशिष्ट काळापर्यंत भेद नव्हते, पण साधारणतः 12व्या शतकापासून त्यात वेगवेगळे भेद आपल्याला दिसतात. त्याचा प्रमुख भेद जो आहे तो मूर्तिपूजक अर्थात मूर्तीची पूजा करणारे. तर ज्यांची आपल्या श्वेतांबरमध्ये भारतभरात दिसतात, तर ती लोक मूर्तिपूजक श्वेतांबर संघ या नावाने ओळखले जातात. दुसरी जी लोक आहेत ती स्थानकवासी संप्रदाय. हा साधारणतः 16व्या शतकापासून ह्या संप्रदायाची बीजं आपल्याला दिसतात आणि या स्थानक संप्रदायानुसार मूर्तीची पूजा ते मान्य करत नाहीत. तर त्याऐवजी स्थानकाची पूजा म्हणजे ज्या ठिकाणी मुनी निवास करतात, तर ते स्थानकामध्ये त्यांचा वास होतो. त्या स्थानकाला त्यांची मान्यता आहे. तर त्या स्थानकामध्ये वास करणारे असे स्थानकवासी हा एक मोठा संप्रदाय आणि अलीकडच्या काळात म्हणजे 18व्या शतकाच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात जैन आपल्याला या स्थानकवासी संप्रदायामध्ये आलेले दिसतात. असा संप्रदाय तेरापंथी असा संप्रदाय. तर तेरापंथी हा स्थानकवासी संप्रदायाचा एक उपभेद साधारणतः असतो, पण त्याचं प्राबल्यही खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. आचार्य तुलसी म्हणून जे आहेत, तर या संप्रदायाचे सध्याचे आचार्य आहेत. आपल्याला या ठिकाणी मुनींचे भेद साधारणतः कसे आहेत, तर ते दिसतात. तर हा उजवीकडचा आपल्या डावीकडचा जो आहे, तर ते दिगंबर मुनी आहेत. तर दिगंबर मुनींमध्ये सर्व पंथांचे दिगंबर मुनी दिसायला हे सारखे असतात. ते वस्त्र घालत नाहीत आणि हातात मयूरपिच्ची त्यांच्या हातात असते. 2 नंबरचे आपल्याला जे दिसतायत ते मूर्तिपूजक श्वेतांबर असे मुनी आहेत. तर त्यांचं जी मुखवस्त्रिका जी असते, तर ती मुखवस्त्रिका हातामध्ये असते. तर हे त्यांचं प्रमुख चिन्ह असतं. तिसरे जे दिसतायत ते स्थानकवासी संप्रदायाचे आपल्याला मुनी दिसतायत. तर ते तोंडाला पुठ्ठा लावतात आणि श्वेतवस्त्राचं परिधान करतात आणि तिसरे आपल्याला जे दिसतायत, तर तेही तोंडाला एक वस्त्र लावतात. तर ते तेरापंथी संप्रदायाचे मुनी दिसतात. तर हे साधारणतः अशा प्रकारचा हा एकूण जैन संप्रदायामध्ये विभागणी झालेली दिसते. तर या ठिकाणी आपल्याला दिगंबर मुनी दिसतात आणि बाजूने पांढऱ्या कपड्यांमध्ये ते आर्यिका ज्यांना साध्वी म्हटलं जातं. त्यांना आर्यिका असं म्हटलं जातं. असा हा संघ त्यांचा दिगंबरांचा आहे. श्वेतांबरांचे मुनी साधारणपणे मुनी आणि साध्वी हे अशा प्रकारे दिसतात. हे सर्व साधू अणवानी आपल्याला रस्त्याने फिरताना दिसत असतील, विहार करताना दिसतात. त्यांचे अनेक कठोर असे निर्बंध त्यांच्या जीवन पद्धतीत त्यांनी स्वतःहून
पालन केलेले असतात, की अन्नाचं ग्रहण कसं करावं, कधी करावं, कुठल्या साधनांचा वापर करावा. तर यावर खूप मर्यादा ठेवून ही मुनी परंपरा आपल्याला चालताना दिसते. त्यानंतर आपण जैन तत्वज्ञान साधारणतः काय आहे आणि त्या जैन तत्वज्ञानाचा आपल्यावर एकूण प्रभाव कसा आहे, तर तो आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला जैन तत्वज्ञान हे निरीश्वरवादी अर्थात नास्तिक असं त्यांना म्हटलं जातं. अर्थात जैन लोक स्वतःला आस्तिक म्हणतात. तर हे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वराला न मानणारे असे आहेत. दुसरं म्हणजे ते अवैदिक आहेत. अवैदिक म्हणजे त्यांची वेदावर सुद्धा निष्ठा नाहीये. वेदालाही ते मानत नाहीत म्हणून ते अवैदिक मध्ये मोडतात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते आत्मवादी आहेत. म्हणजे आत्मा, आत्मविचार ज्याला आपण ब्रह्म म्हणतो. तर ते आत्मा शरीररूपी आत्मा, त्या आत्म्याला मानणारे असे ते आत्मवादी आहेत आणि म्हणून आत्मा आहे असं मानतात म्हणून ते स्वतःला आस्तिक म्हणून घेतात. जरी इतर वैदिक लोक त्यांना नास्तिक म्हणत असतील तरी स्वतःचा उल्लेख ते आस्तिक म्हणून करतात. चौथा बिंदू आहे तो म्हणजे कर्मसिद्धांत. तर जैनांचा हा कर्मसिद्धांत हा खूप प्रबळ असा आहे आणि कर्मसिद्धांतावर त्यांनी खूप उहापोह असा केलेला आहे. तर त्या कर्मसिद्धांतापाठीमागे त्यांचा खूप विचार असा आपल्याला दिसून येतो. त्यांनी कर्माला भौतिक एका अर्थानं भौतिक रूप असं मांडलेलं आहे कर्माचं आणि आत्म्याच्या भोवती कर्माचे कर्मरूपी पुद्गल म्हणजे कर्माचे छोटे-छोटे परमाणू असतात. तर त्यांचा थर साचत जातो. व्यक्ती जसा विचार करतो, जशी कृती करतो, तर त्यानुसार चांगले आणि वाईट अशा दोन्ही कर्मांचे पुद्गल त्या आत्म्याभोवती साचत जातात. आणि त्या कर्माच्या पुद्गलांमुळे त्याला हे सगळे कर्म भोगावी लागतात. आणि म्हणून मग पुनर्जन्मही त्यांनी मांडलेला आहे, की मागच्या जन्माची कर्म असतात ती आत्म्याला चिटकलेली असतात आणि आणि म्हणून मग त्या जन्मात त्याचा पूर्ण नाश होत नाही आणि म्हणून मग पुनर्जन्म घ्यावे लागतात. तर ह्या साधारणतः जैन तत्वज्ञानाचे हे प्रमुख बिंदू आहेत. शेवटचा बिंदू म्हणजे अनेकांतवाद. तर जैन तत्वज्ञान हे साधारणतः समन्वयवादी तत्वज्ञान असं म्हटलं जातं. समन्वयवादी म्हणजे काय? तर साधारणपणे बाकीची शास्त्र आमचंच खरं, आमचंच खरं कसं हे सातत्यानं मांडत असतात. आणि जैनांनी एका व्यक्तीचे एका वस्तूचे साधारणतः अनेक प्रकारे ती वस्तू सांगितली जाऊ शकते. तर त्यासाठी त्यांनी सप्तांध पुरुष ही एक संकल्पना मांडलेली. ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसत असेल, की एक हत्ती असतो आणि 7 आंधळे त्या हत्तीला पाहत असतात. जो सोंडेला काही आंधळे हात लावतात, तर तो म्हणतो, "हत्ती कसा आहे?" तर हत्ती सोंडेसारखा आहे. हत्ती खांबासारखा आहे. जो शेपटीला हात लावतो, तो म्हणतो हत्ती झाडूसारखा आहे. जो कानाला हात लावतो, तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. तर हत्ती मुळात असा कसाच नसतो. ज्याला डोळे आहेत, तर तो म्हणतो की नाही हत्ती हा सगळा धरून सगळ्यांचा मिळून असा हा हत्ती आहे आणि म्हणून एक अंत ह्या कुठल्याही वस्तूला नसतो. अनेकांत असं हे सगळं तत्वज्ञान मानलं जातं आणि म्हणून जैन तत्वज्ञान हे अनेकांतवादी अ, तत्वज्ञान म्हणून ओळखलं जातं. तत्व साधारणतः जैन संप्रदायामध्ये, जैन परंपरेमध्ये कोणती तत्व मांडली जातात? तर 9 तत्व त्यांनी मूळ मांडलेली. मुळात ही 2च तत्व आहेत. जीव आणि अजीव. म्हणजे जीव म्हणजे आत्मा आणि अजीव म्हणजे पुद्गल, परमाणू. अशी ही 2च तत्व आहेत. बाकीची ही तत्व ही संकल्पनात्मक तत्व आहेत. म्हणजे एक जीव असतो, एक अजीव असतो. जीव जेव्हा कर्म करतो, तेव्हा त्या कर्माच्या पुद्गलांचा आश्रव होतो. आश्रव म्हणजे खेचणे. त्या कर्मरूपी पुद्गलांना तो खेचून घेतो आणि खेचल्यानंतर त्यांचा बंध होतो आणि त्या बंध जेव्हा थांबतो, त्याला संवर असं म्हटलं जातं. आणि हा बंधरूपी हे पुद्गल जेव्हा निसटून जातं हळू-हळू तपामुळे, साधनेमुळे, तर त्याला निर्जरा असं म्हटलं जातं. आणि जेव्हा जीव हा अजीवापासून म्हणजे परमाणुरूपी पुद्गलांपासून पूर्ण वेगळा होतो, तर तेव्हा त्या व्यक्तीला, त्या जीवाला मोक्ष प्राप्त होतो. असे जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. अशी 9 तत्व जैन तत्वज्ञानात मांडलेली आहेत. दुसरं म्हणजे रत्नत्रयी अशी एक संकल्पना त्यामध्ये मांडली जाते, की सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य या तिन्हींचं जर पालन केलं, तरच मोक्ष मिळेल. तर सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. सम्यक दर्शन म्हणजे श्रद्धा. सम्यक श्रद्धा आपली ह्या ज्ञानावर, तत्वज्ञानावर असली पाहिजे. आणि त्यांनी जे सिद्धांत सांगितले त्यानुसार आचरण झालं पाहिजे. तर ज्ञान, श्रद्धा आणि चारित्र्य या तिन्हींचा जर एकत्र संयोग झाला तरच मोक्षप्राप्ती होऊ शकते. म्हणून हे रत्नत्रय
हे अत्यंत महत्वाचे या जैन परंपरेत आहे. दुसरं म्हणजे पंचमहाव्रत ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, की जे पतंजली ऋषींनी सांगितली, जी बौद्ध परंपरेतही सांगितली जातात. तर ही मूळ हा जो विचार आहे, तो हा जैन परंपरेपर्यंत आलाय अशी मान्यता आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. तर यातली जी 4च तत्व आहे, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह असं मगाशी सांगितल्याप्रमाणे ही पार्श्वनाथांनी ही प्रस्थापित केलेली तत्व होती. महावीरांनी त्यात ब्रह्मचर्य हे तत्व जोडलं आणि हा पंच महाव्रत ही अशी तयार झालेली आहे. तर जैन परंपरेत अशी मान्यता आहे, की सर्व जैनांनी ह्या तत्वांचं, पंचमहाव्रतांचं पालन केलं पाहिजे. तर जी तत्व मुनी लोक पालन करतात, त्यांना महाव्रत म्हटलं जातं आणि जी श्रावक लोक, त्यांची शिष्य संप्रदाय आहे, जो गृहस्थी असतो, तर त्याने अनुव्रतांचं पालन करणं गरजेचं असतं. तर ही पंचमहाव्रत यांनाही खूप मोठं स्थान या जैन तत्वज्ञानात आहे. त्या जैन तत्वज्ञानाचा एकूण भारतीय परंपरेवर खूप मोठा प्रभाव अहिंसा तत्वज्ञानाचा असेल, अनेकांतवादी तत्वज्ञानाचा असेल, त्यांची जीवाची कन्सेप्ट असेल, त्यांची जी मोक्षाची जी संकल्पना आहे, तर त्या मोक्षाच्या संकल्पनेनुसार जैनांनी मोक्षाचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे. तो कुठल्या जन्मात कुठल्या घरात जन्मला यावर नसून प्रत्येक जीव हा मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकारी आहे, अशी जैन संकल्पना आहे आणि याचा परिणाम आपल्याला एकूण भारतीय तत्वज्ञानावर झालेला दिसतो. लोकमान्य टिळकांनी 1904 साली जैन परिषद बडोद्यामध्ये भरली होती. तर त्यामध्ये असं म्हटलंय, की ब्राह्मण धर्मामध्ये 4ही वर्णांना सारखा अधिकार नव्हता. त्यावेळी राजकीय समतेचा प्रश्न उत्पन्न झाला नव्हता. तर परमेश्वराच्या घरी सगळ्यांना समान हक्क आहेत किंवा नाहीत, हा प्रश्न उपस्थित झाला होता. धर्माच्या बाबतीत माणसांमध्ये अंतर न ठेवता सर्वांना मोक्ष मार्ग एकच आहे, असे जैन मताने ठरवले. स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति पराम गतिम. हा गीतेतला श्लोक जैन धर्माचाच परिणाम होय. या व दुसऱ्या बाबतीत सुद्धा हिंदू धर्मावर जैन धर्माची छाप बसली. असं असं मत लोकमान्य टिळकांनी त्या परिषदेत व्यक्त केलं होतं. हा एकूण जैन परंपरेचा साकल्यानं विचार झाला. त्याचा परिचय आपण करून घेतला. तर महाराष्ट्रातील जैन परंपरा हा आपण विचार करूया. तर महाराष्ट्रातली जैन परंपरेला सुद्धा 2200-2300 वर्षांचा इतिहास आहे. तर महाराष्ट्रात असं म्हटलं जातं, की असं मानलं जातं, की जैन परंपरा म्हणजे काय? तर जैन परंपरा म्हणजे गुजराती, मारवाडी लोकं ही लोकं जैन असतात आणि ती साधारणतः गुजरातमधून इथे आलेली आहेत. तर तसं नसून शेकडो वर्षांपासून जैन परंपरा या मातीत रुजली, या मातीत वाढलेली आहे. तर त्याचा दोन्हींचा म्हणजे महाराष्ट्राचा जैन परंपरेवर आणि जैन परंपरेचा महाराष्ट्रावर असा परिणाम आपल्याला दिसतो. तर त्यांचा संबंध किती दृढ आहे, तर तर महाराष्ट्रातला सर्वात जुना जो शिलालेख आहे, तर तो शिलालेख हा सुद्धा जैन परंपरेशी संबंधित आहे आणि मराठीचा पहिला लेख हा सुद्धा जैन परंपरेशी संबंधित आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मुळं शोधताना आपल्याला या जैन परंपरेचा आधार घ्यावा लागतो. तर हा आपल्या समोर महाराष्ट्राचा नकाशा आहे. त्या नकाशात आपण जर बघितलं, तर ठिकाणी तुम्हाला ह्या जैन सेंटर्स आपल्याला दिसतील. मग ते आत्ताचं नवीन केंद्र मुंबई असेल, नाशिकमधलं अंजनेरी पर्वत असेल, मांगीतुंगी पर्वत असेल, पैठण असेल, मराठवाड्यातील तेर असेल, धाराशिव असेल, दहिगाव असेल किंवा अगदी विदर्भातलं रामटेक असेल किंवा खालचा कोल्हापूर, सांगली. तर या भागात संपूर्ण अ, महाराष्ट्रामध्ये हा जैन संप्रदायाची मुळं आपल्याला पसरलेली दिसतात. तर महाराष्ट्रातली जैन परंपरेचा आपण समजा विचार केला, तर सर्वात जो जुना प्राचीन उल्लेख आहे, तर तो पाली आणि लोहगडवाडी ह्या 2 शिलालेखांमध्ये आपल्याला दिसून येतो. तर ह्या नकाशामध्ये आपल्याला एक शेवटी लोहगडवाडी, लोहगडाच्या पायथ्याशी असणारी जी वाडी आहे, तर त्या वाडीतला एक त्या डोंगर रांगांमध्ये एक लोहगडवाडीचा शिलालेख आहे आणि उत्तरेला पाले म्हणून गाव आहे. तर त्या पालेचा तिथे असे 2 शिलालेख आपल्याला सापडलेले आहेत. तर हा जो पालेचा शिलालेख आहे, तो इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला आहे असं मानलं जातंय. तर हा ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे आणि ब्राह्मी लिपीच्या अक्षरवाटिकेवरून अ, 1969 साली हा पहिल्यांदा एच.डी. सांकले यांनी शोधून काढला आणि त्यांनी याचा काळ इसवी सन पूर्व 1लं किंवा 2रं शतक असा मांडलेला आहे.
तर या लेखात आपल्याला साधारणपणे जैन परंपरा दिसून येते. आपण या ठिकाणी जर बघितलं तर हा जो एकूण परिसर आहे, तर या एकूण परिसरात कारले लेणी, भाजे लेणी अशा अनेक बौद्ध लेण्या आपल्याला ह्या संपूर्ण दिसतात. कारण हा जो जुना व्यापारी मार्ग आहे, तो व्यापारी मार्ग ह्या परिसरातून जात असल्यामुळे अनेक ही बौद्ध केंद्र आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी हा पहिला जैन लेख 1969 साली आढळला. तर त्यात असं म्हटलंय, की "नमो अर्हंताणं कातूनं भदन्त इदरखितेन लेनं कारापितं पोढीच साहा काही सह." तर आपल्याला लक्षात येतं, की हा लेख पूर्ण झालेला नाही. हा अपूर्ण आहे. कारण लेखासाठी जी जागा आहे, ती जागा मोठी आहे आणि काही कारणास्तव हा लेख पूर्ण झाला नव्हता. या लेखाची जी सुरुवात आहे नमो अर्हंतानं, तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं, की हा लेख बौद्ध बौद्ध परंपरेशी संबंधित नसून हा जैन परंपरेशी संबंधित असा लेख आहे. कारण नमो अर्हंतानं हे जे पद वापरलं जातं, तर हे जैन परंपरेत आपल्याला वापरलेलं दिसून येतं. तर भदंत इदरखितेन, तर तो शब्द इंद्ररक्षित असा आहे. तर इंद्ररक्षितेन लेनम कारापितम, हे लेणं आणि पोढी, पोढी म्हणजे पाण्याची जी टाकं असतं त्याला पोढी असं म्हणतात. तर ही पोढी बनवली असा या ठिकाणी उल्लेख आहे. तर असा समान मसुदा असलेला आणखी एक शिलालेख त्याच परिसरात गेल्या वर्षी सापडला. तर तो लोहगडवाडीचा शिलालेख असं त्याला म्हटलं जातं. तोही समान काळाचा आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या किंवा 1ल्या शतकातला असा हा लेख आहे. तर या लेखामध्ये आपल्याला पूर्ण लेख सापडतो. नमो अर्हंतानं भयंत इदरखितेन पोढी पेथे का पथो दुआसना दुआसनानी वेयिका च कारापिता सह केही सहा गोसाले निकोतनम. तर असा हा लेख आहे. तर यामध्ये सुद्धा नमो अर्हंतानम असं सुरुवातीला अर्हंतांना नमस्कार केलेला आहे. पुढे भदंत इंद्ररक्षितचं नाव आहे. तर त्याने काय केले तर पोढी, पोढी म्हणजे पाण्याचं टाकं केलेलं आहे. पेथेका, पेथेका शब्द हा जरा अस्पष्ट आहे. त्याचा अर्थही साधारणतः लक्षात येत नाही. पण पथ म्हणजे रस्ता बनवला. दो आसनाने म्हणजे द्विआसनाने 2 आसनांची जागा निर्माण केली. वेयिका म्हणजे वेदिका, ज्याला रेलिंग्स आपण म्हणतो. तर त्या बनवल्या. तर त्याला मदत ह्या गोसाल म्हणून जो होता तर त्याने ही केली आणि या दोघांच्या मदतीनं हे जे काम आहे ते काम झाल्याचा आपल्याला उल्लेख लक्षात येतो. तर एकूण इतिहासाच्या दृष्टीने हे दोन्ही शिलालेख महत्त्वाचे आहेत. तर यामध्ये असं आपल्या लक्षात येतं की खूप पूर्वीपासून जैन परंपरेचा संबंध महाराष्ट्रात होता आणि साधारणतः 2ऱ्या शतकातील हे उल्लेख सोडले तर याच्यानंतर मध्ये साधारणतः 300-400 वर्ष कुठल्याही जैन परंपरेचा उल्लेख आपल्याला महाराष्ट्रात अ, आत्तापर्यंत आढळलेला नाहीये. त्याचं कारण म्हणजे कदाचित बौद्ध संप्रदायाचं या ठिकाणी जे प्राबल्य होतं, तर त्या प्राबल्यामुळे सुद्धा जैन परंपरा आपल्याला दिसत नाही. त्यानंतरचा जो उल्लेख आपल्याला परत सापडतो, तर ती वेरूळ लेण्यांमध्ये सापडतो. तर वेरूळ लेणी आपल्याला माहिती आहेत, की कैलास मंदिर तिथलं प्रसिद्ध आहे. तर या वेरूळ लेण्यांमध्ये काही हिंदू लेणी, काही बौद्ध लेणी आहेत आणि काही जैन लेणी आहेत. तर त्यातली जी शेवटची 5 लेणी आहेत, क्रमांक 30 ते 34, तर ही लेणी जैन लेणी म्हणून ओळखली जातात. तर आपण या ठिकाणी बघतोय, की ही 30 क्रमांकाचं हे जे लेणं आहे, तर हे छोटा कैलास म्हणून ओळखलं जातं. तर या कैलासाचीच ती प्रतिकृती अशी ओळखली जाते. तर ह्या लेण्याची निर्मिती साधारणतः राष्ट्रकूट काळात 8व्या-9व्या शतकात झालेली दिसते. तर राष्ट्रकूटांनी सुद्धा जैनांना खूप मोठा राजाश्रय आपल्याला दिलेला दिसून येतो. तर राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष असेल, कृष्ण दुसरा असेल, इंद्र तिसरा, इंद्र चौथा, हे जे राजे दिले तर यांच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात त्या परिसरात ही लेणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. तर ही लेणी आकारानं खूपच भव्य अशी ही लेणी आहेत आणि अत्यंत कलाकुसरीने युक्त अशी लेणी आहेत. हे शेजारी आपण हे जे बघतोय दुसरं, तर ते इंद्रसभा नावाचं लेणं आहे. हे 2 मजली लेणं आहे. या दोन्ही मजल्यांवर ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. हे सुद्धा इंद्रसभा अ, अ, म्हणून हा इंद्रसभा मंडप म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी आपण
बघितलं असेल तर 2 तीर्थंकरांच्या या बाहेर मूर्ती आहेत आणि वरच्या छताला अजिंठा शैलीची चित्रांचं पेंटिंग असं हे केलेलं आहे. हा तो आतला ज्याला आपण गाभारा असं म्हणतो, तर तो गर्भगृह आहे आणि या गर्भगृहामध्ये महावीरांची मूर्ती आहे. तर या ठिकाणी आपल्याला काही पेंटिंग्स त्या दिसतात, की ज्यामध्ये महावीरांच्या जन्माचं वर्णन करणाऱ्या पेंटिंग्स आहेत. अशा एकूण 4 लेण्या एकूण 5 लेण्या आहेत. क्रमांक 30, 31, 32, 33, 34 अशा या लेण्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. जगन्नाथ सभा, इंद्र सभा, छोटा कैलास अशा नावांच्या लेण्या आपल्याला दिसतात. तर हा साधारणतः शिलालेखांनंतरचा हा पुरावा म्हणून मानला जातो. त्यानंतर आपल्याला धाराशिव लेणी दिसतात. या धाराशिव लेण्यांचा काही विद्वानांच्या मते धाराशिव लेणी ही कदाचित अजिंठा वेरूळ लेण्यांच्या आधीची ही लेणी असावी. तर ही धाराशिव लेणी सुद्धा अत्यंत प्राचीन अशी लेणी एकूण ह्या 6 लेण्या आहेत आणि ह्या 6 लेण्यामध्ये ह्या सर्व जैन लेण्या आहेत. काही लोकांना बौद्ध लेण्या म्हणतात, पण ह्या मुळात जैन अशा लेण्या आहेत. यांचा काळ साधारणतः 7वं-8वं शतक मानला जातो. तर या ठिकाणी आपल्याला ही पार्श्वनाथांची मूर्ती दिसेल. हे धाराशिव लेण्यांचा उल्लेख जैन साहित्यामध्ये अनेक ठिकाणी दिसतो. करकंड हिरयू नावाचा जो ग्रंथ आहे, तर करकंड राजाचा उल्लेख आहे. तर ह्या राजाने ही लेणी बनवली असा त्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे आणि याही ठिकाणी आपल्याला ह्या लेणी बनवलेल्या दिसून येतात. तर ही एक पार्श्वनाथांची मूर्ती आहे पद्मासनातली. तर त्याच्या दोन्ही बाजूनी त्यांचे यक्ष आहेत आणि ही जी कायस्वर्ग मुद्रेतली उभी जी मूर्ती आहे, तर ती महावीरांची अशी मूर्ती आहे. तर ही धाराशिव लेणी ही सुद्धा जैन इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ही लेणी आहे. त्यानंतर आपल्याला अंबेजोगाई मधल्या काही लेण्या सापडतात. तर यांचाही काळ साधारण 9वं शतक असा मानला जातो. त्यामध्ये 4 लेणी आहेत. तर त्यामध्ये 2 बौद्ध लेणी, 1 हिंदू लेणी, 1 शैव लेणी आणि 1 विष्णू लेणी असं ह्या 4 लेण्या आहेत. त्याला हत्तीखाना असं म्हटलं जातं. तर तीर्थंकरांचे यक्ष आहेत. तर ते मातंग यक्षाचं वाहन हे हत्ती म्हणून मानलं जातं आणि त्या हत्तीची प्रतिकृती बाहेर आहे आणि आतमध्ये तीर्थंकरांच्या या कोरीव कलाकृती आपल्याला दिसतात. त्यानंतर हे नाशिक जवळचं मांगीतुंगी म्हणून जे ठिकाण आहे, तर ह्या मांगीतुंगी याला मांगीतुंगी लेणी म्हणून ओळखलं जातं आणि आज त्या ठिकाणी एक तीर्थंकरांचा खूप मोठा पुतळा नवीन पद्धतीचा बसवलेला आहे. पण फार पूर्वीपासून या ठिकाणी आपल्याला जैन परंपरेचं अस्तित्व दिसतं आणि ही महाराष्ट्रीय परंपरेत साधारणतः ही वेगळ्या परंपरेची लेणी म्हटली जातात, की आधीची वेरूळ लेणी असतील, धाराशिव लेणी असतील, ही वेगळ्या पद्धतीची होती आणि ही मांगीतुंगी लेणी ही जी खारवेल, ओरिसातला जो खारवेल आहे, त्या काळात उदयगिरी, खंडगिरीमध्ये ज्या लेण्या कोरल्या गेल्या, तर त्यांशी सादृश्य असणाऱ्या ह्या मांगीतुंगीच्या लेण्या आहेत. नाशिक जवळच आपल्याला अंजनेरी पर्वत जो आहे, जो आपण हनुमंताचं जन्मस्थान म्हणून मानलं जातं. तर हा अंजनेर पर्वतही फार पूर्वीपासून जैनांचं स्थान आहे. तर त्या ठिकाणी अनेक जैन मंदिर आपल्यालाही भग्नावस्थेत दिसून येतात. तर या ठिकाणी त्याही ठिकाणी काही जैन मूर्ती आहेत आणि काही जैन मूर्ती अशा उघड्यावर पडलेल्या आपल्याला दिसून येतात आणि खंडित अवस्थेत ह्या सर्व वास्तू आहेत. पुढचा जो उल्लेख आहे, तो ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत खूप महत्वाचा असा उल्लेख आहे. तर तो आहे ऐहोळी प्रशस्ती. तर चालुक्य पुलकेशी जो आहे, तर ते चालुक्य पुलकेशीने ह्या मंदिराला जे दान दिलं, तर याचा उल्लेख या ऐतिहासिक एकूण शिलालेखामध्ये आपल्याला दिसतो. तर या चालुक्य पुलकेशीने मेगुती नावाचं जी टेकडी आहे, तर त्या टेकडीवर जिन मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी रविकीर्ती नावाचा एक जो जैन कवी आहे, तर त्यांनी ही संपूर्ण रचना केलेली आहे. हा सदन ब्राह्मी लिपीतला हा शिलालेख आहे. दक्षिण ब्राह्मी स्वरूपाची ही लिपी अशी ओळखली जाते. तर या 36 श्लोकांचा हा एकूण ही प्रशस्ती आहे. तर यामध्ये त्या पुलकेशीने कोणाकोणाचा निपात केला, त्यांची युद्ध कोणाकोणाशी झाली,
हर्षांचा पराभव त्याने कसा केला, चालुक्य, पांड्य, चोल अशा अनेक उल्लेख यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि जिन मंदिरच असल्यामुळे या ठिकाणी अ, जैनांचाही उल्लेख आपल्याला दिसतो. त्यामध्ये पहिला जो श्लोक आहे, जयती भगवान जिनेंद्रो वित जरा मरण जन्मनो यस्य ज्ञान समुद्रांतर्गतम अखिलम जगदंतरिपमेव. तर भगवान जिनेंद्राला या पहिल्या श्लोकामध्ये नमस्कार केलेला आहे. आणि पुढे 5व्या श्लोकामध्ये हा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा उल्लेख आहे. तर त्यात शेवटच्या ओळीमध्ये नवनवति सहस्रग्राम भाजाम त्रयाणाम अगमद अधिपतत्वम जो महाराष्ट्रकाणाम, ज्याने महाराष्ट्र नावाच्या देशाचं, तो देश कसा आहे, तो नवनवति सहस्रग्राम भाजाम, 99,000 गावांचा मिळून जो जो महाराष्ट्र आहे, जो 3 आहे, तो म्हणजे त्रिमहाराष्ट्राचा अधिपती असा हा राजा पुलकेशी म्हणून ओळखला जातो. तर हा सुद्धा महत्त्वाचा उल्लेख आहे. तर हा 3 महाराष्ट्रांचा त्यात उल्लेख आहे. तर ही 3 महाराष्ट्र कोणती? तर त्यामध्ये सुद्धा अनेक विद्वानाचे मतभेद आहेत. कारण आता सुद्धा ही महाराष्ट्रामध्ये एकूण गावांची संख्या ही 99,000 नाहीये, ती तुलनेनं कमीच आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाचा काही भाग असा मिळून हा कदाचित मोठा प्रदेश होत असेल, तर त्यालाही महाराष्ट्र या नावाने ओळखलं जायचं. पुढचा हा अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असा उल्लेख जैन परंपरेचा आपल्याला दिसून येतो. मराठीचाही हा अत्यंत आद्य म्हणता येईल. अत्यंत सुरुवातीचा उल्लेख ह्या मराठीचा कुठे असेल, तर ह्या शिलालेखामध्ये आपल्याला दिसून येईल. हा जो पुतळा आपल्याला दिसतोय, तो गोमटेश्वराचा पुतळा आहे. जसं मी आधी सांगितलं, की पहिले जे तीर्थंकर होते ऋषभनाथ, तर त्यांचा जो मुलगा बाहुबली आहे, तर त्या बाहुबलीलाच गोमटेश्वर असं म्हटलं जातं आणि हा बाहुबलीचा पुतळा आहे. तर त्याला गोमटेश्वर असं हे नाव आहे. तर गंगराज राजवंशातला राजमल्ल हा जो होता, गंगराज राजमल्ल, तर त्याचा मंत्री चामुंडराय, तर याने ही मूर्ती बांधली आहे. तर गंगराज राजमल्लाची जी पत्नी होती, तर त्या पत्नीने एक नवस केला होता. नवसाची पूर्ती झाल्यानंतर त्यांनी चामुंडरायाला सांगितलं, की "तू ही मूर्ती बांध." तर त्या संबंधीचा हा उल्लेख आहे. तर ही 58 फूट उंचीची ही एकसंध पाषाणातली गोमटेश्वराची मूर्ती आहे. आणि या मूर्तीच्या आपल्या पायाशी आपण बघाल, तर या पायाशी आपल्याला हा साधारणतः शिलालेख दिसून येतो. हा शिलालेख देवनागरी लिपीतला आहे, प्राचीन देवनागरी लिपीतला, आणि हा मराठीतला शिलालेख आहे. त्यामध्ये असं म्हटलंय, की श्री चाऊंड राजे करवियले. दुसरी ओळ आहे, श्री गंगराजे सुत्ताले करवियले. म्हणजे श्री चामुंडराज हा जो मंत्री आहे, तर त्यांनी ह्याची मूर्तीची मूर्ती बनवली आणि गंगराजाने सुत्ताले म्हणजे तटबंदी बांधली. तर असे 2 उल्लेख यामध्ये दिसतात. आता हा मराठीच्या दृष्टीने एक भाषिक अभ्यासाच्या दृष्टीने आणि ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टीनेही खूप महत्त्वपूर्ण असा शिलालेख आहे. त्या मूर्तीच्या बाजूने मराठी, कन्नड, तेलुगू असे अनेक शिलालेख कोरलेले आहेत. हा इसवी सन 981 सालातला शिलालेख आहे. त्यानंतर साधारणतः 12व्या शतकापासून आपल्याला ही जैन मंदिरांची परंपरा संपूर्ण महाराष्ट्रभर दिसून येते. तर कोल्हापुरात शिलाहार जे राजे होते, तर शिलाहार राजांनी जैनांना खूप मोठ्या प्रमाणात आश्रय आपल्याला दिसून येतो आणि त्यांच्या काळात जैन परंपरेची खूप मोठी भरभराट आपल्याला झालेली दिसून येते. तर हे खिद्रापूर गावातील जैन मंदिर आहे. आपल्याला खिद्रापूरमधलं कोपेश्वर मंदिर माहीत असेल, त्याचा स्वर्गमंडप आहे. तर हे कोपेश्वर मंदिर ज्या पद्धतीचं आहे, ज्या शैलीचं आहे, तर त्या शैलीचं त्याच्या पाठीमागेच हे तीर्थंकर नेमिनाथांचं मंदिर आहे. तर याच्या बाजूलाही तशा स्वरूपाची शिल्प ही कोरलेली आहेत. तर हे अत्यंत विलोभनीय असं मंदिर आहे. त्याच शैलीतलं असं मंदिर आहे. शिलाहार राजा गंडरादित्य याने याच्या काळात हे मंदिर उभारलं गेलं. तर या ठिकाणी आत आपल्याला तीर्थंकरांची ही नेमिनाथांची मूर्ती ही आपल्याला दिसते. पुढे हे फलटण
ज्याला स्थान असं असा उल्लेख आपल्याला दिसतो. त्या फलटणमध्ये हे जबरेश्वर मंदिर आपल्याला दिसतं. तर हे साधारणतः दिसताना आपल्याला असं वाटतं, की हे जे मंदिर आहे, तर हे शैव मंदिर आहे. तर हे शैव मंदिर नसून हे आदिनाथ तीर्थंकरांचं मंदिर आहे. फलटणचे अं, जे राजे आहेत, राजे मुधोजीराव निंबाळकर, चौथे मुधोजीराव निंबाळकर, तर यांनी या आदिनाथ मंदिरातील मूर्ती काढून त्या ठिकाणी जबरदस्तीने शिवाची आणि पार्वतीची प्रतिष्ठापना केली आणि बाहेर नंदी बसवला आणि जबरदस्तीने बसवल्यामुळे या मंदिराला जबरेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. तर जैनांची अनेक मंदिरं ही नंतरच्या काळात परावर्तित झालेली आपल्याला दिसतात. काही ठिकाणी हनुमंताचं मंदिर झालेलं आहे, काही ठिकाणी शिवाचं मंदिर झालेलं आहे. काही ठिकाणी तिथल्या दैवतांची ही मंदिरं आपल्याला दिसून येतात. तर हे परिवर्तन हेच अलीकडच्या 18व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेलं परिवर्तन आहे. जबरदस्तीने केल्यामुळे याला जबरेश्वर मंदिर असं म्हटलं जातं आणि आजही ते आता शिवमंदिर म्हणूनच त्याला मान्यता आहे. तर हे 12व्या शतकाच्या उत्तरार्धातलं साधारणतः मंदिर आहे. त्याची कलाकुसर आपण पाहू शकता. दुसरं जे मंदिर ते शिरपूर जैन मंदिर आहे. तर एकूण महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्राचे प्राचीन उल्लेख हे दिगंबर संप्रदायाशी संबंधित असे उल्लेख आपल्याला दिसतात. तर त्यामध्येच शिरपूर वाशिम जिल्ह्यातलं जे गाव आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला हे श्वेतांबर मंदिर दिसतं. तर ह्या शिरपूर गावात अनेक जैन मंदिर आहेत. तर त्यापैकी हे एक जैन मंदिर आहे आणि ह्या जैन मंदिरामध्ये अंतरिक्ष पार्श्वनाथांची आपल्याला मूर्ती दिसते. त्याची श्रद्धा आहे की ही मूर्ती अ, पूर्णपणे खाली टेकलेली नाहीये. तर मध्ये थोडा गॅप आहे आणि त्यावर ही तरंगलेली अशी ही मूर्ती आहे. मंदिराच्या भुयारामध्ये ही मूर्ती साधारणतः ह्या भुयारातून आपल्याला ही मूर्ती दिसू शकते. आज जी मूर्ती दिसते ती पार्श्वनाथांची मूर्ती आहे आणि ती अंतराळात असल्यामुळे त्याला अंतरिक्ष पार्श्वनाथ असं म्हटलं जातं. पुढचा जो उल्लेख आहे तो कोल्हापुरात अनेक मंदिरं आपल्याला दिसतात. भुदरगड तालुक्यात, चंदगड तालुक्यात, शिरोळ तालुक्यात, हातकणंगले तालुक्यात, करवीर तालुक्यात अनेक मंदिरं ही दिसतात. काही प्रमुख मंदिरं आपण फक्त या ठिकाणी पाहतोय. तर गंडरादित्यानेच अं, हे मंदिर बांधलेलं आहे. शिलाहार राजा गंडरादित्य. तर यानेच याच्या काळात हे मंदिर बांधलेलं आहे. तर हे या ठिकाणी आपण बघू शकता याची शैली ही कोल्हापूर पद्धतीत जी मंदिर आहेत, तर त्या पद्धतीचीच ही मंदिर आहेत. आणि या ठिकाणी या तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. तर ह्या मंदिरामध्ये पार्श्वनाथांची मूर्ती आहे आणि हा सुद्धा एक साधारणतः 12व्या शतकातला जैन परंपरेचा पुरावा आहे. कोल्हापुरात मी जसं म्हटलं, की अनेक मंदिरं जे आहेत. कोल्हापुरात एक भट्टारक परंपरा म्हणून ओळखली जाते. साधारणपणे जैन परंपरा जर आपण बघितली, तर त्यात दिगंबर मुनी हे वस्त्र घालत नाहीत. ते निर्वस्त्र अशा असतात. आणि साधारणतः इस्लाम आक्रमणं जेव्हा झाली, तर तेव्हा त्यांच्या त्या परंपरेवर गदा आली आणि परंपरेवर गदा आल्यानंतर एक काळ असा होता, की दिगंबर संप्रदाय दिगंबर साधू हा सापडत नसायचा आणि त्यांच्या जीवाला धोका होता आणि म्हणून मग त्यांनी वस्त्र स्वीकारली. तर ते वस्त्र ज्यांनी स्वीकारली त्यांना भट्टारक असं म्हटलं जातं. ही 4 पीठं भट्टारकांची महाराष्ट्रात एकूण भारतात आहेत. एक दिल्लीला आहे, एक कोल्हापुरात आहे. एक मदुराईला जिनकांची ज्याला म्हटलं जातं. मदुराईच्या जवळ जिनकांची त्या ठिकाणी असं एक पीठ भट्टारकांचं पीठ होतं. तर कोल्हापुरात अनेक भट्टारकांची पीठ आहेत. त्यातले एक लक्ष्मीसेन मठ म्हणून आहे, एक जिनसेन मठ म्हणून आहे, एक नांदणी म्हणून जे गाव आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्राचीन असं भट्टारकांचं पीठ आपल्याला दिसून येतं. तर हा जो लक्ष्मीसेनांचा हा जो मठ आहे आणि त्या ठिकाणची ही तीर्थंकरांची मूर्ती आहे. जसं आपण मंदिर स्थापत्यामध्ये अ, लेण्यांमध्ये जैनांचं योगदान आपण जसं बघतो, की एकूण महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला ह्या लेण्यांची मदत होते आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या लेण्या संपूर्ण भारतभरात कोरलेल्या आहेत. महाराष्ट्रातही त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. अनेक ठिकाणचे मंदिरं अजूनही फार उजेडात आलेली नाहीत. अनेक ठिकाणी त्या दुर्लक्षित अवस्थेत ही मंदिरं आहेत. म्हणजे अगदी कोकणातल्या जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये अ, जैन मंदिरं आपल्याला जुनी जैन मंदिरं आपल्याला साधारणतः दिसतात. आज कोकणात जैन समाज जवळ-जवळ नाहीये. तिथला जो मूळ समाज आहे, तर हा मूळ समाज कोकणामध्ये दिसत नाही. पण त्याही ठिकाणी आपल्याला ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये एक जैन धोंडा
जैनांचा दगड ज्याला म्हटलं जातं, तो दगड ठेवलेला जातो आणि त्याही पुढं लोकपरंपरेनुसार गाराणे ही गायली जातात. महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्येही ही जैन धोंड्याची परंपरा आपल्याला दिसून येते. तर ही जैन धोंड्याची परंपरा ही कुठेतरी त्या मुळाशी, त्या जुन्या परंपरेशी निगडीत अशी ही आहे. तर जसं हे पुरातत्व, मंदिर स्थापत्यामध्ये जैनांचं योगदान आहे, तसं जैनांचं मराठी साहित्यातही खूप मोठं असं योगदान आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की जैनांनी जे आगम लिहिले, त्या आगमाची भाषा ही प्राकृत भाषा, ज्याला अर्धमागधी असं म्हटलं जातं. मगध देशात ती म्हटली जायची म्हणून ती सर्वसामान्य लोक जी म्हणायची भाषा, तर त्या भाषेतच महावीरांनी उपदेश केला. त्याला अर्धमागधी असं म्हटलं जातं. त्या अर्धमागधीमध्येच काही थोडेसे बदल केल्यानंतर त्याला महाराष्ट्री असं म्हटलं जातं. महाराष्ट्री प्राकृत असं म्हटलं जातं. त्या महाराष्ट्रीचं रूपांतर नंतर अपभ्रंश भाषेत झालं आणि ही अपभ्रंश जी मराठी आहे, तर ती मराठी ही आपल्या मराठीची, आपण जी मराठी बोलतो, त्या मराठी जननी कोणती आहे, तर ती महाराष्ट्रीय अपभ्रंश भाषा जी आहे, तर ती जननी अशी ओळखली जाते. आपल्या महाराष्ट्राच्या प्राचीन उल्लेखांमध्ये बौद्धांच्या खूप लेण्या आपल्याला सापडतात. पण बौद्धांचं कुठलंही साहित्य महाराष्ट्रात आढळत नाही. जैनांच्याही खूप लेण्या सापडतात. मग जैनाचं साहित्य आपल्याला सातत्यानं जैन जैन कवींनी रचना आपल्याला केलेल्या दिसून येतात आणि त्या रचना आगम साहित्यावर भाष्य लिहिणं असेल, त्याच्यावर चूरणी लिहिणं असेल, त्याच्यावर टीका लिहिणं असेल, तर ही जी आध्यात्मिक जे काव्य आहेत, तर ती काव्य त्यांनी लिहिलेलीच आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातली जे लोकपरंपरा आहेत, पुराणं असतील, त्यानंतर भारुड असतील, आरत्या असतील, लावण्या असतील, डफगान असेल, तर या सर्व साहित्य रचनांमध्ये जैनांनी साहित्य रचना आपल्याला केलेल्या दिसून येतात. तर खूप प्राचीन काळापासून ह्या अपभ्रंश भाषांमध्ये अ, जे जैन ग्रंथकारांनी रचना केलेली. तर त्यामध्ये सुरुवातीला पुष्पदंताचं नाव घेतलं जातं. हा पुष्पदंत हा साधारणतः अ, 7व्या-8व्या शतकात होऊन गेला आणि त्याने महापुराण, जसं चरित्र म्हणजे यशोधर चरित्र, नायकुमार चरित्र म्हणजे ज्ञातकुमार चरित्र यांची रचना केलेली आहे. आणि अत्यंत मराठी पद्धतीनं, ज्याला आपण मराठी बाणा म्हणतो, अशा पद्धतीनं या पुष्पदंताच्या रचना ओळखल्या जातात. त्यानंतर धनपालाने भविष्यत कहा, कनकामारे करकंड चरित्र, अशी ही राष्ट्रकूट काळात साधारणतः हे झालेले आद्य मराठी ग्रंथकार आपण त्यांना म्हणू शकतो. पुढे साधारणतः अपभ्रंश मराठीतल्या ग्रंथरचनेनंतर साधारणपणे असं आपल्याला वाटतं, की महानुभाव संप्रदायाचे ग्रंथरचना झाली आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी, अ, वारकरी संप्रदायातले ग्रंथ, अशा या ग्रंथांची साधारणतः परंपरा दिसते. पण याही काळात जैन साहित्याचं खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. तर मध्ययुगात कोणते मराठी ग्रंथकार आले, तर ब्रह्मगुणदास, गुणकीर्ती, यशोधर, त्यानंतर मेघराज, गुणनंदी, त्यानंतर जिनदास, पैठणचा चिमणा पंडित, त्यानंतर भट्टारक, महिचंद्र, देवेंद्र केती, जिनसागर, तर यांनी ही सगळी ग्रंथरचना केलेली दिसून येते. तर ही खूप वेगळ्या पद्धतीची साधारणतः ग्रंथरचना आहे. तर त्यामध्ये चरित्र आहेत, त्यामध्ये पुराण आहेत. अ, गुणकीर्तीने जैन रामायण असं लिहिलं गेलं. ते जैन रामायण प्राकृतामध्ये होतंच, तर ते त्यांनी मराठीमध्ये रूपांतरित केलं. यशोधर चरित्र हा ग्रंथ जो आहे, तो 3 कवींनी, मेघराज, गुणनंदी आणि नागो आया, या तिघांनी मिळून रचलेला असा हा ग्रंथ आहे. पैठणचा जो चिमणा पंडित आहे, तर त्या चिमणा पंडिताने अनेक भारुडं जैन तीर्थंकरांच्या जीवनावर रचली. फुगडी, पिंगा, चेंडूफळी, टिपरी, बालक छाटा, तर ही साधारणतः लाखोटा, तर अशा प्रकारची मराठीच्या प्रादेशिक म, छाप असणारी अशी ही साहित्य रचना चिमणा पंडितांनी केलेली आहे. तर ही मध्ययुगीन काळातही साहित्य रचना सुरू आहे आणि ती 19व्या शतकापर्यंत ही साहित्य रचना मराठीची, जैनांची जी साहित्य सेवा आहे ती सुरू होती, असं आपल्याला दिसून येतं. तर ह्या जैनांचा काय प्रभाव आपल्याला महाराष्ट्रावर साधारणतः दिसून येतो, तर सर्वात मोठा प्रभाव हा जैनांचा आपल्याला अहिंसा तत्वज्ञानाचा हा प्रभाव आपल्याला दिसतो. तर महाराष्ट्रातले जे प्रमुख संप्रदाय आहेत, मग तो महानुभाव संप्रदाय असेल, नाथ पंथ असेल, दत्त संप्रदाय असेल, आणि वारकरी संप्रदाय असेल. तर या सर्वांवर जैन परंपरेचा प्रभाव दिसून येतो. महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा महानुभाव संप्रदायाचे संन्यासी असतात आणि त्यांच्या ज्या साध्वी असतात, या दोन्हींचे आचार नियम हे खूप जैनांशी मिळत्या-जुळत्या
असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांच्या परंपरा ज्या आहेत त्या परंपरा सुद्धा आपल्याला या जैन परंपरेशी अगदी जवळच्या अशा आपल्याला दिसून येतात. नाथपंथ येते. नाथपंथांमध्ये सुद्धा जैन परंपरेची काही आपल्याला परंपरा दिसून येतात. तर मुळात जैन किंवा श्रमण संप्रदाय जो आहे, तर तो साधू, बैरागी अशा लोकांचा जे जे विहार करतात सातत्यानं, ज्यांना घर नसतं आणि ते एका गावातून दुसऱ्या गावात विहार करतात, अशा नाथांचा तर त्यातच हा नाथ संप्रदाय मोडला जातो आणि अ, त्या नाथ संप्रदायावर सुद्धा जैन एकूण परंपरेचा प्रभाव आहे. या नाथांचे उल्लेख पुढे बौद्ध साहित्यामध्ये नाथांचेच उल्लेख सापडतात आणि ह्याच नाथांचे उल्लेख आपल्याला जैन साहित्यातही थोड्याफार फरकाने आपल्याला सापडतात. असा संप्रदाय तो म्हणजे महाराष्ट्रातला एक दत्त संप्रदाय म्हणून. तर ह्या दत्तांना दिगंबर असंच ओळखलं जातं. कारण तेही एका अर्थानं अ, बैरागी, फकीर असे होते. त्याच्या दत्त संप्रदायावर सुद्धा त्या परंपरेचा कुठे ना कुठे आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो आणि सर्वात महत्त्वाची जी जो संप्रदाय आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. तर यावर सुद्धा आपल्याला प्रभाव झालेला दिसून येतो. याची काही उदाहरणं आपण पाहूयात, की संत ज्ञानेश्वरांच्या जीवनात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तर त्यामध्ये अ, एकूण ह्या जैन परंपरेचा कसा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर ज्ञानेश्वर हे वैदिक परंपरेला मानणारे असे होते आणि त्यांनी जैनांचं तशा अर्थानं खंडन या ज्ञानेश्वरीच्या ग्रंथात केलेलं आहे. अनेक ठिकाणी यांनी टीका केलेली आहे. तर ही जी टीका जरी असली तर त्या काळात साधारणतः आपल्याला जैन तत्वज्ञानाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. एका ठिकाणी माऊलीने असं म्हटलंय, की "खवणेया चिया गावी, पाटा उवे काय करावी." खवणेय म्हणजे क्षपणक. क्षपणक हे निर्ग्रंथ जैन जे आहेत, तर त्यांना क्षपणक असं म्हटलं जातं. तर ह्या क्षपणकांच्या म्हणजे दिगंबर जैनांच्या गावी जे जे कपडेच घालत नाही अशी जी लोकं ज्या गावात राहतात, तर त्या गावात पाटावे काय करावी? पाटावे म्हणजे पैठणी. पैठणीचा बाजार करून काय उपयोग आहे? तर काही उपयोग नाहीये. तर अशा स्वरूपाचं माऊलींची रचना आहे. पुढे माऊलींनी त्या पाखंडांचं खंडन करताना असं म्हटलंय, की "पाखंडांचे कडे नागवी लुंचिती मुंडे." तर नागवी म्हणजे जे नग्न असतात आणि लुंचती मुंडे म्हणजे जे केसाचे डोक्याचे जे केस ओढतात. असं असं ज्यांचं वर्णन नागवी लुंचिती मुंडे नियोजिली वितंडे तळासी येती. तर त्यांचं जे वितंड आहे तर ते तळासी येते म्हणजे प्रत्यक्षात त्यांचं जे मूळ रूप आहे ते ते दिसायला लागतं. तर ही टीका त्यांनी जैन संप्रदायावर केलेली आहे. पुढे जैनांचे जे काही छोटे आचार आहेत, म्हणजे जैन परंपरेमध्ये अ, पाणी गाळून प्यावं, म्हणजे कपडा लावून पाणी गाळून प्यावं, जेणेकरून अहिंसेचं पालन होईल. तर यावर सुद्धा माऊलींनी टीका केलेली आहे. "एकी धर्माच्या वाहणी गाळू आदरिले पाणी, तव गाळी तया आहळणी जीव मेले." की ज्या अहिंसेसाठी पाणी गाळलं जातं, तर त्या गाळण्याच्या कपड्यातच अनेक जीव मरतात. तर असा असा एक धर्म आहे. असं म्हणून माऊलींनी या ठिकाणी अ, जैन धर्मावर ही टीका केलेली दिसून येते. आपल्याला साधारणतः ज्ञानेश्वरीच्या अभ्यासावरून असं लक्षात येतं, की अ, बौद्ध संप्रदायावर साधारणतः त्यांनी कुठे उल्लेख अ, न करता जैनांवर त्यांनी काही प्रमाणात उल्लेख केलेला आहे. तर त्या ठिकाणी जैन परंपरेचं कुठे ना कुठे आपल्याला त्या काळात स्वरूप असेल, असं आपल्याला लक्षात येतं. पुढे हा संत तुकारामांचा अभंग आहे. तर यामध्ये साक्षात त्यांनी दिगंबर मुनींचंच वर्णन केलेलं आहे. "पाणी पात्र दिगंबरा, हस्ता करा सारखे, आवश्यक देव म्हणे चिंतनीच सादर. भिक्षा कामधेनू ऐशी अवकाशी शयन, पांघरुणी तुका दिशा केला वासा अवकाशी." या ठिकाणी सकारात्मक अशा अर्थानं दिगंबरांचं वर्णन केलेलं आहे, की पाणी पात्र दिगंबरा. तर दिगंबर जे असतात ते त्यांचं पात्र जे असतं, तर ते हातातच जेवण करतात. तर पाणी पात्र दिगंबरा, हस्तकरा सारखे, आवश्यक देव म्हणे. आवश्यक नावाचा तो आचार आहे, जे आवश्यक कर्म आहेत, की जे कृत्य आपण करतो, तर त्याची रोज आपण माफी मागितली पाहिजे. तर आवश्यक म्हणतात. तर ते आवश्यक देव म्हणे. तो जो घरात हृदयातला देव कोणता आहे? तो आवश्यक असाच तो देव आहे आणि चिंतनीचं साधन तोच चिंतनामध्ये आहे. भिक्षा कामधेनू ऐसी. कामधेनू कोण आहे? तर भिक्षा आहे. तर ती भिक्षा हीच कामधेनू आहे आणि त्यांचं शयन कुठं असतात? अवकाशी शयन असतात. त्यांना ते कुठलंही पांघरून घेत नाहीत. तर असे जे दिगंबर आहेत, तर पांघरुणी तुका दिशा. तुकाराम महाराज म्हणतात, की अशा दिशा पांघरून केला वासा अवकाशी. तर मी सुद्धा त्या तशा अवकाशामध्ये वास केलेला आहे.
तर ही काही प्रमुख उदाहरणं आपण ज्ञानोबा तुकोबांच्या साहित्यातली बघितली. अन्यही साहित्यामध्ये आपल्याला ह्या जैन परंपरेचा कुठे ना कुठे परंपरेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर हा प्रभाव आपल्याला बघताना साधारणतः काही जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी जैन संप्रदाय केंद्रित झाला, तर तो कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर जिल्ह्यातला काही भाग असेल. तर ह्यामध्ये दिगंबर संप्रदायाची मोठी केंद्र होती आणि खूप मोठ्या प्रमाणात अ, त्यांना राजाश्रय होता. तर तो साधारणतः इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत जैनांना खूप मोठा राजाश्रय मिळाला आणि त्यामुळे जैन परंपरा त्या ठिकाणी फोफावली आणि पुढे गंगराज च्या नंतर त्यांना राजाश्रय जसा कमी होत गेला, तशी ही परंपरा अधोगतीला आलेली आपल्याला दिसून येते. अशीच परंपरा आपल्याला विदर्भ मराठवाड्यातही दिसून येते. तिथे काही ठिकाणी जैन, काही ठिकाणी श्वेतांबर, काही ठिकाणी दिगंबरांची केंद्र आपल्याला दिसून येतात. असं ते केंद्र कारंजा म्हणून आहे. कारंजा, लाड कारंजा ज्याला म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी अनेक भट्टारकांचे मठ पूर्वी होते. आज त्या ठिकाणी भट्टारक परंपरा नाहीये, पण जैनांची खूप मोठी लोकवस्ती त्या गावात आहे. वाशिममध्ये काही ठिकाणी ही वस्ती आहे. तर ह्या महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये ही जैन वस्ती आपल्याला दिसून येते आणि महाराष्ट्राच्या मातीत मिसळून इथल्या लोकपरंपरेचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. म्हणजे जैन परंपरेमध्ये वैदिक लोक ज्या देवता मानतात, त्या सर्व देवतांना त्यांनी स्थान दिलेलं आहे. सरस्वतीला तर ते मानतातच. महालक्ष्मी असेल, अंबिका असेल, पद्मावती असेल, राम असेल, कृष्ण असेल, अनेक मातंग देवता असतील, यक्ष असतील, त्यानंतर भैरव असेल. तर या सर्वांना त्यांनी कुठे ना कुठे आपल्या परंपरेत स्थान दिलेलं आहे आणि एका अर्थाने ह्या परंपरेशी मिळून-जुळून त्यांनी या ठिकाणी राहिलेले आहेत. आपल्याला असं लक्षात येईल की साधारणतः 4थ्या-5व्या शतकानंतर बौद्ध परंपरेचा ऱ्हास या ठिकाणी झाला. तसा जैन परंपरेचा ऱ्हास झाला नाही. त्यांची संख्या तुलनेने कमी झाली. परंतु छोट्या-छोट्या पॉकेट्समध्ये ही जैन परंपरा आपल्याला दिसून येते आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं प्राबल्य या संपूर्ण महाराष्ट्रात अ, एकेकाळी होतं असं आपल्याला लक्षात येतं. तर तो सातवाहन कालखंड असेल, राष्ट्रकूटांचा कालखंड असेल, चालुक्यांचा कालखंड असेल, कदंबांचा असेल आणि शिलाहारांच्या कालखंडापर्यंत अगदी यादवांच्या राजधानीमध्ये ज्याला देवगिरी म्हटलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा अ, काही दिवसांपूर्वी जैन जिन मंदिराचे अवशेष सापडले. तर त्या देवगिरीच्या राजधानीत सुद्धा जिन मंदिर होतं. तर अशी ही सगळी जैन परंपरा संपूर्ण महाराष्ट्र व्यापून असलेली आपल्याला दिसते. हा जो शेवटचा जो फोटो आहे, तो फोटो पुण्यातला आहे. तो दयाल म्हणून एक जैन कुटुंब आहे, त्यांच्या घरातला हा फोटो आहे आणि त्यांनी रथाच्या आकृतीत हे मंदिर, अलीकडचं मंदिर आहे, हे बांधलेलं आहे. एकूण जैन परंपरेचा अभ्यास केल्यानंतर त्यांची जी समन्वयवादी भूमिका आहे, त्या समन्वयवादी भूमिकेचा एक जी रचना आहे, तर ती रचना शेवटी सांगून आपण आपल्या ह्या सादरीकरणाला विराम देऊया. तर त्या ठिकाणी असं म्हटलंय, की "सो शिवू शंकरू विष्णू सो." जो सो जो जो आत्मा आहे, तोच शिव आहे, तोच शंकर आहे, तोच विष्णू आहे, तोच रुद्र आहे, तोच बुद्ध आहे. सो रुद्रवी सो बुद्ध. तोच रुद्र आहे आणि तोच बुद्ध आहे. सो जिनू, तोच जिन आहे. तो ईसरू, सो ईसरू. बंबू सो, तोच ब्रह्म आहे. सो अनंतो सो सिद्धू. तोच अनंत आहे आणि तोच सिद्ध आहे. तर ईश्वराची ही नाना प्रकारची रूपं आहेत. तर या नाना प्रकारच्या रूपांना अनेक लोक अनेक नावांनी ओळखले जातात आणि तो प्रत्यक्षात वेगवेगळा नसून असा तो एकच आहे. तर या व्याख्यानामध्ये श्री शिवाजी अ, रायगड स्मारक मंडळाने मला निमंत्रित केलं आणि या व्याख्यानात बोलण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.